आणि बाबाजी महाराजांसारखाच मी सात्विक, निर्व्यसनी आणि निष्पाप आहे बरं का. बस पहा. कळलं. हा? अरे बाप रे, ही नक्की सकूच आहे. पण मला दिसली होती ती पण सकूच होती. मग ती कोण होती? आणि आता नेमकी ही कोण आहे? विठुराया, अरे त्या पोरीची मनापासून यायची इच्छा होती रे, पण बघतोयस ना तिच्या घरात माणसं राहत नाहीत, जनावरं राहतात, जनावरं. आजच्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने तुझ्या चरणावर एकच मागणं आहे बघ, तिच्या घरातल्या जनावरांना ना माणसात आण. विठुराया, अरे इतका वेळ तुझा चेहरा मला कोमेजलेला वाटत होता आणि आता तू हसताना दिसतोयस. अहो, इतकं सुंदर न्हाऊ माखू घातल्यावर एखाद्या लहान बाळाला आनंद होतो ना, अगदी तसा आनंद झालाय माझ्या विठुरायाला. पोरी, आलीस तू? तरीच विठुरायाची कळी खुलली आहे. मला आत्ता कारण कळलं. अगं, मी आणि विठुराया एकमेकांची समजूत घालत होतो की आज तू येणारच नाहीस म्हणून, आणि बाकी बघतेस ना कुणीच नाहीये. गावकऱ्यांना यायची इच्छा आहे, पण दहशत आहे ना त्या इनामदारांची. आजोबा, विठुरायाच्या मनात असतं ना तेव्हा तो बरोबर किमया करतो. होणारे विठुराया, अहो बघा कसा हसतोय. आणि मी आलीये ना आजोबा, तशीच इतर माणसं सुद्धा येतील, अजिबात काळजी करू नका. मग हे हार तुझ्या हस्ते घाल. अगं, त्याला खूप आवडतील. घे. विठुराया, तुझं गोजीर रूप पाहून मन अगदी भरून आलंय रे. सगळा थकवा कुठल्या कुठे पळून गेलाय. आजची आषाढी एकादशी तुझ्या पायाशी साजरी करणार आहे. साजरी करणार म्हणजे आजोबा, असं समजा की हा सभा मंडप गावकऱ्यांनी भरून गेलाय. मग आपण काय केलं असतं? भजन कीर्तन केलं असतं ना. मग आज सुद्धा आपण तसंच करायचं. अहो, तुम्ही भजन गा, कीर्तन करा. मग बघा, तुमचा स्वर माझा विठुराया शेतात मळ्यात काम करणाऱ्यांपर्यंत कसा पोहोचवत होते. सगळ्यांना ओढून आणेल इथे. असं साजरं करायचंय का? बरं बरं, करू साजरं, पण आधी आरती करून घेऊ. ही बया परत इथं अवतरली काय? इनामदारांच्या कानावर घालाय हवं.
ठेवूनी वाट मी पाहे, वाट मी पाहे. येई हो विठ्ठले माझे माऊली, येई हो विठ्ठले माझे माऊली. असं म्हणाली ती. गावातल्या माणसांना बोलवून साजरी करायची. तू हे ऐकून गपगुमान निघून आलास. अरे तू हे विठ्ठलाची आरती सुरू व्हायच्या अगोदरच थांबायला होतस. अहो मला लई राग आलता तवा, पण बोललो आपण तिच्या टाळक्यात दगड घातला आणि ती पोरगी मेली बिली तर. अरे काय अद्दल घडली असती तिला बी. त्या बुवाला बी न वावरातल्या माणसांना बी मोठा धडा मिळाला असता. आपण विठ्ठलाचं काय बी करायचं नाही. नाही, पण अजून कोणी बी नाही तिथं, ती दोघच आहेत. अरे पण येऊ शकतात ना. आता आम्हालाच आमची समशेर घेऊन निघावं लागणार. अहो गावात कोणाची बी हिंमत होणार नाही. तुमचा राग समजासनी ठाव आहे. हा, पण याला ठाव नाही ना. ज्या पोरीमुळे आपल्या इनामदाराचं थोबाड काळं झालं, तिला रावळातच सोडून आमच्याकडे निघून आला. अरे बांगड्या भर बांगड्या. त्या पोरीचा मुर्दा घेऊन आला असता तर सोन्याचं कडं दिलं असतं. आज आषाढीच्या मुहूर्तावर रावळातच त्या पोरीची खांडोळी खांडोळी करूयात. चला. आईनं आपल्या लेकराला आपल्या उराशी जवळ घ्यावं. का घ्यावं तर तिच्या हृदयाचे ठोके ऐकून लेकराला जाणवतं की आपल्या जवळ कोणीतरी आहे. तू विठुरायाला अगदी तशीच बिलगलीयस. किती किती कौतुक करावं ग तुझं. त्याला खूप एकटं एकटं वाटलं असेल ना. धन्य तोची देव आणि धन्य तोची भक्त. आजोबा, हो आजोबा, अहो तुम्ही इतक्या वेळ हातात टाळ घेऊन तात्कळत उभे आहात का? माझ्या लक्षातच नाही आलो. मी तुझ्या भावावस्थेतून जाग होण्याची वाट बघत होतो. ते मी कीर्तन करण्यासाठी नाही, तुला टाळ देण्यासाठी. हे घे. आणि कीर्तन करायचं तर तू करणार आहेस. भजन गाणार असशील तर तेही तूच गाणार आहेस, मी नाही. अहो असं कसं आजोबा, तुम्ही मी बघताय ना कसे लपून लपून बघताय. म्हणजे त्यांनाही इथे यावंसं वाटतंय.